मी माधवी भडन. बघा आज मी दाखवते आहे ती कुरकुरीत भेंडी. साधारणपणे पावभर भेंडी मी घेतलेली आहे. ती अशी आपण लांब लांब कापून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तिचे पूर्ण तुकडे करायचे आहेत, गोल करायचे नाहीत, कारण कुरकुरीत व्हायला तिला अशा पद्धतीनेच कापून घ्यावं लागतं. त्यासाठी सुरुवातीला मी घेतलेला आहे 3 ते 4 चमचे डाळीचं पीठ. आपला जो चमचा असतो रेग्युलर टेबलस्पून त्याने 3 ते 4 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडेसं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालतं. कुरकुरीतपणा तांदळाच्या पिठाने जास्त येतो. त्यानंतर हे ऑप्शनला आहे. 1 चमचा घातला आहे तो अरारोट. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्याच्यात घालायचं आहे ते मीठ. चवीनुसार मीठ, 1-1.25 चमचा मीठ. त्यानंतर घालायचं आहे ते तिखट थोडं कमी, कारण आपण हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट छान 2 चमचे घालतो आहोत, त्याच्यामुळे ती घातलेली आहे. धण्याची पूड 1 चमचा ती घालायची आहे. हिंग अर्धा चमचा, हिंग थोडा जास्त घालायचं आहे. त्याच्यानंतर जिरेची पूड अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, तीळ अर्धा चमचा. आता याच्यात मात्र पाणी घालायचं नाही. याला छान आपल्याला हे करून घ्यायचंय, कालवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही भेंडी एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला मुरवून ठेवायची. हे अशा पद्धतीने आपल्याला एखादा चांगला जाडसर तवा असेल तर तवा किंवा कढई काहीही आपल्याला ठेवायचं आहे गॅसवर. त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ही जी भेंडी आहे ही भेंडी त्याच्यावर आपल्याला पसरायची आहे. सॉरी, मगाशी मी थोडं याच्यामध्ये लिंबाचा रस घालावा लागतो, तेव्हाच त्याला थोडासा ओलसरपणा येतो, ते सांगायची विसरली. थोडा आणि त्याला चव पण खूप छान येते. आता ही भेंडी अशा पद्धतीने आपल्याला याच्यावर टाकून घ्यायची. ही व्हायला साधारण 10 ते 15 मिनिटं लागतात. स्लोवर होऊ द्यावी लागते आणि ती एकावर एक पडता कामा नये याचा पण थोडासा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून तिला जितकी पसरवून ठेवता येईल तितकी पसरवून ठेवायची आहे. मी भेंडी साधारण 1 पावभर घेतलेली आहे. 1 पाव भेंडीचं मी हे सगळं जे माप आहे ते मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ही भेंडी पूर्ण पसरवून ठेवायची आहे. आपण ही लेस ऑइल नाही म्हणणार, पण अगदी थोड्या ऑइलमध्ये आपण करतो आहोत. हिला आपण तळू पण शकतो, पण तळल्यानंतर तिच्या कॅलरीज हाय होतात आणि म्हणून अत्यंत थोड्या तेलामध्ये आपण हिला सहज करू शकतो. ही पूर्ण व्हायला एक 10 ते 15 मिनिटं लागतात. 10 ते 15 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते. क्रिस्पी भेंडी ही अशा पद्धतीने तयार होते. बघा, अत्यंत मोकळी अशी होते, छान कुरकुरीत लागते. अत्यंत थोड्या तेलामध्ये आपण तिला सहज करता येते. तळल्या पण जाऊ शकते, पण तळल्यानंतर कॅलरीज जास्त वाढतात आणि आपण कॅलरी काउंटसाठी म्हणून अत्यंत थोड्या तेलामध्ये तिला आपण क्रिस्पी बनवलेली आहे. ही मात्र पोळी भाकरीसोबत आपण खाऊ शकत नाही. ही जिरा राईस दाल फ्राय किंवा खिचडी याच्यासोबत ही अत्यंत उत्तम लागते. ही अशा पद्धतीची क्रिस्पी भेंडी करून बघा, खा आणि आम्हाला कळवा. धन्यवाद. डॉक्टर पल्लवी, फिजिओला येणाऱ्या पेशंट्समध्ये आजकाल स्ट्रेन्स आणि स्ट्रेन्सचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. तर ह्याच्या बाबतीत लोकांपर्यंत अवेअरनेस आपण कसा स्प्रेड करू शकू, कसं त्यांना गाईड करू शकू की वाय दिस हॅज इन्क्रीज्ड, म्हणजे स्ट्रेन्स आणि स्ट्रेन्स? ऑफकोर्स डॉक्टर प्राजक्ता, ॲक्च्युली दिस इज सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जितका अवेअरनेस आपल्या कंट्रीमध्ये आता योगाचा वाढत चालला आहे, विच इज सो व्हेरी गुड, आणि तो वाढायलाच पाहिजे. पण व्हॉट आय लुक ॲट इट ॲज इज त्याचे जे मेडिटेशन्स आहे, प्राणायाम आहे,
ते खूप एक्सलंट आहे आणि ते करायलाच पाहिजे. पण युजली योगा इज सीन ओनली ॲज स्ट्रेचेस. अँड आता आम्हाला 20 वर्ष झाले प्रॅक्टिसमध्ये. अँड व्हॉट आय हॅव सीन इज, अँड ऑल्सो आपण बघतोच, इवन यू मस्ट हॅव सीन इन युअर प्रॅक्टिस, की people go to yoga and they think okay work done. Especially एक particular age झाल्यानंतर women prefer going for yoga as they choose their mode of exercise. पण त्याच्यात काय होतं की आपल्याला माहिती आहे की फिमेल्समध्ये त्या प्रेग्नन्सी, डिलिव्हरी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते ऑलरेडी त्यांच्या शरीरातली जी फ्लेक्झिबिलिटी असते ती जास्ती झालेली असते. त्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो हायपर फ्लेक्झिबल. आणि तो टोन उलटा रबर बँड सारखा तो ताणून ताणून ते लूज झालेलं असतं शरीर. आणि त्याच्यात ते स्ट्रेचिंग करणार तर त्याचा त्यांचा खूप महत्त्वाचा एक भाग सुटलेला असतो जो आहे टोनिंग. टोनिंग जे आहे ते व्हायलाच पाहिजे आणि घरच्या घरी आपण टोनिंग करू शकतो. दॅट इज व्हॉट इज टुडेज फिजिओथेरपी टिप फॉर एव्हरीवन अँड दॅट इज सो व्हेरी व्हॅल्युएबल. आपल्या चॅनलवर देर आर n number of toning videos and I encourage everyone to refer to that or take a physio support and get yourself trained. Karan that is one thing that you can carry in any part of the world and just take care of yourself. Any corner of the house you just need to know how to do it. आणि अगदी 80 वर्षाच्या एज मध्ये असलं तरीही स्वतःला आपण टोनिंगसाठी सेल्फ ट्रेन करू शकतो. मग ह्याच्यापेक्षा छान काय असेल की ती स्टेबिलिटी आपल्या स्केलिटनला मसल्स असतात जे त्याला जागेवर ठेवतात त्या सापळ्याला. अदरवाईज आपण कोलॅप्स होणार खाली. तर त्याला स्थिर कसं ठेवायचं आणि ती स्टेबिलिटी कशी मेंटेन करायची ती त्या मसल टोनवर डिपेंड असतं. आज डिस्कचे प्रॉब्लेम्स आपल्याकडे किती वाढले आहेत तर ते सुद्धा कोर मसल जे आहेत ते लूज झाल्यामुळे ते स्पाईनला स्टेबल ठेवू शकत नाही आणि म्हणून हे त्रास होतात. सो हे आपण शिकणं प्रॉपरली आणि प्रॅक्टिस करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. अँड डेफिनेटली अ फिजिओथेरपिस्ट कॅन हेल्प यू. सो दिस इज टुडेज फिजिओथेरपी टिप. गेट युअर सेल्फ ट्रेन फॉर टोनिंग. थँक्यू. डॉक्टर पल्लवी देशपांडेंनी आपल्याला मागच्या वेळेस जी व्हिडिओची जी टिप सांगितलेली होती, आपली जी पॉझिटिव्हिटीची जी टिप सांगितलेली आहे तर त्या पॉझिटिव्हिटीच्या टिपमध्ये त्यांनी काय सांगितलं की इनर पीस किंवा इनर प्युरिफिकेशन हा शब्द त्यांनी अगदी स्पेसिफिकली वापरलेला आहे. मग इनर प्युरिफिकेशन नेमकं कशाने आणि कसं होतं ते आज मी पुढे सांगणार आहे. बघा, बरेच वेळा काय होतं की आपण बरेच बॅगेज घेऊन जगत असतो. काय की हा काहीतरी बोललेला आहे, याने काहीतरी म्हटलेलं आहे, मग त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये राग, आकस हे सर्व तयार होतं आणि आपण आपली नाती थोडीशी दुरावून टाकतो. पण आपण त्यावेळेस शांतपणे जर समजा हा विचार केला की काहीतरी कारण घडलं असेल का, की तो आपल्याला का चिडला, का आपल्यावर एकदम रागवला, आणि ह्याचा जर समजा आपण शांतपणे विचार जर समजा केला तर आपोआपच हे बॅगेज कमी होतं आणि इनर प्युरिफिकेशनला मदत होते. कारण इनर प्युरिफिकेशन करण्यासाठी व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती या तिन्ही गोष्टींचा विचार आपल्याला व्हायला पाहिजे की खरंच त्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी आजपर्यंत कधीतरी राग आलाय का, मग आता होण्यासाठी काहीतरी कारण घडलेलं असेल, घरचं असो बाहेरचं असो कुठलंही असो, पण त्या कारणामुळे ती व्यक्ती आपल्याशी तशी वागली असेल, मग आपण त्या व्यक्तीविषयी बॅगेज खरंच तयार करणं गरजेचं आहे का, ह्याचा विचार जर समजा आपण केला तर आपोआपच आपलं इनर प्युरिफिकेशन तयार व्हायला लागतं. बघा, एक छोटंसं उदाहरण देतं, सगळ्यांना माहिती आहे पण आपण कधी त्याच्याकडे लक्ष देत नाही. अनेक वेळा आपण मंदिरांमध्ये जातो, चला आज दर्शनाला जाऊया असं मनात येतं आणि आपण मंदिरात जातो, दर्शन घेतो. का हो, आपण त्या देवाच्या भेटीला गेलेलो असतो ना, मग घंटा वाजवल्यानंतर नमस्कार केल्यावर डोळे का मिटल्या जातात? आपोआप आपले डोळे त्या मूर्तीकडे बघून मिटल्या जातात. याचा आपण कधी विचार केलेला आहे का? कारण डोळे मिटण्याच्या मागचं कारणच हे आहे की आपण आतली शांतता अनुभवत असतो. त्या 1 मिनिट किंवा 2 मिनिट जे आपले डोळे मिटलेले असतात त्यावेळेस मनात हा विचार आपल्या कधी येत नाही की ही व्यक्ती मला काय बोलली, हा मला कसा चिडला, त्यांनी माझ्याबद्दल काय सांगितलं,
हे कुठेही आपल्या मनात येत नाही. त्यावेळेस आपण 2 मिनिट फक्त आत शांत असतो. त्या मूर्तीला आपण मनात साठवत असतो. मग पुढचा भाग झाला की मूर्ती किती रेखीव आहे, त्याचे कपडे किती सुंदर आहे वगैरे वगैरे, हे सगळं नंतर येतं. पण सुरुवातीला मंदिरात गेल्यानंतर, मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर पहिलं काय क्रिया होते आपली, तर आपले डोळे मिटल्या जातात. डोळे मिटणं म्हणजेच आपण आत जाणं आहे. आणि आत गेल्यानंतर आतला आनंद आपण बघत असतो, आतली शांतता आपण बघत असतो. इनर प्युरिफिकेशन जर समजा आपलं झालेलं असलं तर ही गोष्ट खूप चटकन साध्य होते. आत कोणाच विषयी राग राहत नाही. आणि म्हणूनच मी आजच्या दिवशी एवढंच सांगेन की डॉक्टर पल्लवींनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे इनर प्युरिफिकेशनचा, तो लक्षात ठेवा. कोणाच विषयी मनामध्ये राग आकस बाळगू नका. घडलं आहे ते तिथे सोडून द्या. आपोआपच ते सुटलं की इनर प्युरिफिकेशन व्हायला मदत होते. आणि मंदिरात जे घडतं की नकळत डोळे मिटून आतला आनंद आपण घेतलो, आतली शांतता अनुभवतो, ती आपण वेळोवेळी आपल्याला ती शांतता मिळेल. धन्यवाद.